राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी मंत्री महादेव जानकर यांचा वाढदिवस येत्या 19 एप्रिलला आहे आणि हा वाढदिवस रासपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते वावोशीमध्ये मोठ्या उत्साहात साजरा करणार आहेत। राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी मंत्री महादेव जानकर यांनी गेल्या वर्षांपासून राष्ट्रीय समाज पक्षाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील गोरगरीब उपेक्षित बहुजन समाजाला न्याय देण्यासाठी आपलं सगळं आयुष्य घालवलंय। त्यांनी कधीही स्वतःच्या घराचा विचार न करता समाजाच्या उन्नतीसाठी शोषित, पीडित, वंचित, उपेक्षित कष्टकरी, शेतकरी, कामगार यांच्यासाठी संपूर्ण आयुष्य पणाला लावले। त्यांच्या रासपची पक्ष संघटना महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात आहे आणि त्यांना मानणारा मोठा वर्ग सुद्धा आहे। त्यातच कोकणात सुद्धा त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे आणि यावेळी खालापूर तालुक्यातील वावोशीमध्ये त्यांचा 57वा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे, अशी माहिती राष्ट्रीय समाज पक्षाचे महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्य भगवान ढेबे यांनी दिली आहे। जानकर साहेबांचा 19 एप्रिल 2025 रोजी खालापूर तालुक्यातील वावोशी या ठिकाणी हरिओम मंगल कार्यालयामध्ये हा वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे। संध्याकाळी 6 वाजल्यापासून महाराष्ट्रभरातून सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित राहून मोठ्या उत्साहामध्ये जानकर साहेबांचा वाढदिवस साजरा करण्याचं नियोजन करण्यात आलेलं आहे। साहेबांचं कशा प्रकारे आजपर्यंत पक्ष संघटना समाजासाठी कसे कार्य राहिले आहे? जानकर साहेब एक गोल्ड मेडलिस्ट इंजिनियर आहेत। ते पाहिजे तर खूप हायफाय जीवन जगू शकले असते, परंतु या शोषित, पीडित, वंचित, उपेक्षित समाजाची जी अवस्था पाहिल्यानंतर त्यांनी आपलं जीवन समाजाप्रती समर्पित केलं, ब्रह्मचारित्व स्वीकारलं आणि या समाजाच्या उत्थानासाठी अविरत गेली 35 वर्ष ते पूर्ण देशभर कार्यरत आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आज देशभरामध्ये लाखो कार्यकर्ते त्यांचे अनुयायी आहेत। त्यांच्या एका फोनवरती लाखो कार्यकर्ते जमू शकतात, एवढं त्यांनी देशभरामध्ये संघटन उभं करून आपले विचार तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवून त्यांना एक आत्मसन्मान मिळवून देण्याचं त्यांनी कार्य केलेलं आहे। पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना काय नेमकं आवाहन करावे? राष्ट्रीय समाज पक्षाच्या महाराष्ट्रभरातील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मी नम्र आवाहन करीन की ज्यांनी आपल्या आयुष्यभरामध्ये या शोषित, पीडित, वंचित, उपेक्षित समाजाला अपेक्षित ठिकाणी घेऊन जाण्यासाठी आपल्या जीवनाचा अग्निकुंड केलेला आहे, अशा थोर महापुरुषाला, थोर विभूतीला आपण त्यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी मोठ्या उत्साहामध्ये लाखोंच्या जनसंख्येने उपस्थित राहून हा दिवस गोड कराल अशी मी आपल्या चरणी प्रार्थना करतो।